आईशी प्रतिज्ञा वचन श्रीरामाची ऐकून जाण बोलता झाला विभीषण आगडीत वचन केली घडे. आणि असं ज्यावेळेस रामचंद्राने खरतर प्रतिज्ञा केली आणि ते प्रतिज्ञा विभीषणाला ऐकल्या बरोबर विभीषण काय बोलू लागलाय. दादी समुद्राचे मद देती तयासुराची स्थान जग जेती अवधारी ऐकिजे ते गोष्टी सविस्तर सांगेन. त्यावेळेस विभीषणाला तो शतमोह कुठं ज्या ठिकाणी दह्यात दुधाचा समुद्र आहे त्या समुद्राच्या ठिकाणी त्या राक्षसाचं वास्तव्य आहे. मग तिथं कुठून जायचं त्याला कसं मारायचं हेही सांगतो रामा ते ऐका. येतून 5 कोटी योजना दूर असे तो दधी सागर तेथील मध्य बेटाचा विस्तार लक्ष योजन लांबी रुंदी. त्या इथून 5,000 योजन असणारा तो समुद्राची दुरी आहे लांब आहे आणि तिथे 1,00,000 योजन 4 लाख योजनेचे एक बेट आहे त्या समुद्रात. त्या बेटावर हा शतमुख नावाचा राक्षसाचं वास्तव्य आहे. ते वास्तव्य असुराते संख्या नसेची सैन्य ते नेवटोने तया दुष्टा ते केवी अविद्या घडे द्वादशी. आणि त्या एवढ्या दूर जायचंय तिथे एवढे गंगा भरपूर राक्षस आहे त्यांचे मोजमाप देखील करता येत नाही रामा. एवढ्या दूरचं अंतर आहे तिथं जायचंय तेवढं सैन्य मारायचंय आणि परत अयोध्येला द्वादशी सोडा यायचंय. आयशे मनोमानसाचे वाक्य करणाचे अयोध्य नायके शब्द ते घटिका मूर्त एक नसुचे अनेक उपाव. ते आपल्यासाठी आहे ही क्षण आहे घटिका आहे फळ तास मिनिट दिवस महिना आठवडा हे आपल्यासाठी आहे. परंतु या ठिकाणी देवादी देव भगवंत आहे त्यांना त्याचा कुठल्याच प्रकारची बाधा करू शकत नाही. मने हे तो आलोट कार्य दिसे आमचे नमोत्तर घडे कैसे भक्त मनोरथ पुरताना दिसे रविवंश दिसे दूषण. हेच म्हणाले हे आम्हाला मनुष्याला ते अशा प्रकारचं कार्य करणं अवगतीत असं वाटतंय हे अशक्य प्राय कार्य आहे. परंतु रामा तुम्ही खरतर प्रतिज्ञा केली आहे आणि अशी प्रतिज्ञा करणं आम्हाला योग्य वाटत नाही. मी तव भक्त काम कल्प द्रोम हे मित्यत्व दिशे परम भक्त मनाभिमान हे नाम साचन दिसे आमुते. मी तो भक्त काम कल्प द्रोम राम कसे भक्ताच्या मनातली इच्छा परिपूर्ण करणारे भक्ताला जे पाहिजे ते पण भक्ताने आपलं सर्वस्व त्या भक्ताची अवस्था अशी पाहिजे की माझ्याच हृदयी भगवंत तो भगवंत मूर्ती म्हणतात ज्यांनी तो भगवंत स्वतःच्या अंतःकरणाच्या ठिकाणी कोरलाय त्या भक्ताची इच्छा केव्हाही कुठेही आणि कधीही राम परिपूर्ण करतात. राजा धीर राज रघुनायक तो संकटे पडला देख मग इतरांचा केवता लेख संकटार्थ विचारा. प्रत्यक्ष राजाधिराज पूर्ण विश्वाचे जेवढे राजे त्या राजाचा असणारा राजा जो मूळ पुरुष आहे तोच भगवंत असणारे प्रभू रामचंद्राला देखील हे शहर एवढं दूरचं अंतर आहे. आताच्या सारखं त्या काळात काही सोयी नव्हत्या त्या एवढ्या अंतरावर जायचंय. ते मध्यंतरीशी बेट आहे ते बेटावर जाऊन अगणित राक्षस आहे त्यांच्या बरोबर युद्ध करायचंय. युद्ध करून त्या राक्षसाला मारून द्वादशीला जेवण करायचं सकाळी अयोध्येला परत यायचंय हे अशक्य प्राय गोष्ट आहे. परी भक्ता लागी संकटी पडला शरवी किरटी इतर जना राटी होती कष्टी प्रपंची. भक्त जनासाठी कारण भक्ताला रक्षण करणं हे भगवंताचं ब्रीद आहे. भक्तासाठी नाना प्रकारचे संकट नाना प्रकारचे दुःख भगवंत सहन करतो.
आणि या ठिकाणी इतर जे वाईट आहे त्यांचाही नाश करतो. या इतराला अशक्यप्राय असणारी गोष्ट भगवंतासाठी ती सहज गोष्ट होणारी आहे.